जय शिवराय. विकास कामे, खरं तर आपल्याला आता सवय झाली की आपल्या आजूबाजूला जेव्हा विकास कामं सुरू होत आहेत असं जेव्हा दिसायला सुरुवात होते ना, तेव्हा आपल्याला माहीत आहे का आता निवडणुकीची तारीख जवळ आलेली आहे. ही आपल्याला सवयच झाली. आता उद्या 20 नोव्हेंबर 2024 म्हणजेच मतदानाचा दिवस. आपण आपल्या आवडीच्या उमेदवारालाच मत देणार आणि योग्य निवडून देण्याचा प्रयत्न कराल हे मला माहीत आहे. पण वर्ष जे चालत आलंय की आपल्या आजूबाजूला जेव्हा विकास कामं सुरू होतात, आपल्याला विकास कामं होत आहेत असं दिसायला सुरुवात होते, म्हणजेच निवडणुकीची तारीख जवळ आले हे आपल्याला वाटतं. असं का? कारण असंच होत आलंय. तुम्ही पहा ना, विकास कामे हे एवढे जोराने सुरू असतात की असं वाटतं का आपला परिसर आता नंदनवन बनणार आहे. मग का होत नाहीये? आज स्वतंत्र मिळून इतके वर्ष झाले तरीही आपल्या परिसर, आपण ज्या परिसरात राहतो कमीत कमी, तो का योग्य डेव्हलप झाला नाही? त्याचा विकास का झाला नाही? त्याचे रस्ते का चांगले नाही आहेत? त्याचा पाणी पुरवठा का नाही आहे? आपल्या मुलांना योग्य शिक्षण योग्य किमतीत का भेटत नाहीये? मी फुकट पण म्हणत नाहीये, योग्य किमतीत. आपल्याला ज्या मूलभूत सुविधा भेटणार आहेत त्याचा दर योग्य का नाहीये? प्रत्येक वेळेस सामान्य लोकांनाच का सहन करायचा आहे? या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्या भावनांशी कोणतरी खेळतंय याची जाणीव आपल्याला नक्की होईल. तुम्ही पहा ना, आपण ज्या रस्त्याने नेहमी जात असतो त्याचा विकास अशा वेळेस सुरू होतो, त्या रस्ता बनवण्याचं काम अशा वेळेस सुरू होतं जेव्हा निवडणुकीची तारीख जवळ येते. मग तो रस्ता खोदतात, म्हणजे आधी कसा तरी तो रस्ता आपल्या जाण्यासाठी बरा असतो, त्याला खोदतात, त्याचं काम सुरू करतात, त्याचा त्रासही आपल्यासारख्या सामान्य माणसाला सहन करायचा असतो. आणि तो पूर्ण होण्यासाठी या निवडणुकी अगोदर सुरू केलेला रस्ता पुढची निवडणूक येईपर्यंत पूर्ण होत नाही, किंवा तो पूर्ण होण्या अगोदरच तो खराब व्हायला सुरुवात होते. पहा विचार करून, कधी त्या रस्त्यासाठी आलेला जे पैशाचं अनुदान आहे याचा जर आकडा तुम्ही पाहिला तर तो 50 रुपयात तयार होणाऱ्या रस्त्यासाठी 5,000 रुपये मंजूर झालेले असतात. आणि तो आकडा पाहून किंवा त्या आकड्याची जेव्हा तो नेता त्या निवडणुकीच्या काळामध्ये घोषणा करतो की जर मला निवडून दिलं तर ह्या भागात जे रस्त्यांचं काम आहे त्याच्यासाठी मी इतके अरबो रुपये पास करणार आहे, आपणही घरं बांधतो, आपणही एखादं काम करतो, त्यावेळी आपण त्या घरावर किंवा इतर ज्या कामांच्यावर किती खर्च करतो याचा अंदाज अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा असतो. पण हे जे विकास कामांच्या नावाखाली ह्या ज्या रस्त्यांच्यावर खर्च केला जातो किंवा इतर जे विकास कामं आहेत त्यांच्यावर जे खर्च केला जातो, त्या जर खर्चांचा आकडा जर तुम्ही पाहिला तर तुमचं डोकं गरगरेल. कारण 50 रुपयाच्या कामासाठी 5,000 मंजूर केले जातात. काम होताना त्या 50 रुपयाचंही होत नाही आणि 5,000चा हिशोब आपल्याला दाखवला जातो. आणि हे सगळे पैसे सरकार कुठून कमवत नाही, हे सगळे पैसे आमच्या तुमच्यासारख्या सामान्यांच्या खिशातून सरकारपर्यंत पोहोचलेले असतात अनेक माध्यमातून. मग तो टॅक्स असेल किंवा इतर फाईन असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या विकास कामांना लागणारा जो पैसा आहे तो सरकार ह्या आपल्या जनतेमधूनच तयार करतो, तो सरकारपर्यंत पोहोचला जातो आणि त्या पैशातून ही सगळी विकास कामे केली जातात. पण ते विकास कामांचा जो खर्च आहे 50 रुपयाच्या कामासाठी 5,000 मंजूर करणे, आणि जेव्हा तो घोषणा करतो स्टेजवरून तेव्हा आपल्यासारख्या माणसांकडूनच त्या टाळ्या वाजवल्या जातात आणि आपण फार रुबाबात सांगतो की आमच्या साहेबांनी एवढ्या लाखांचा, एवढ्या करोडोंचा रस्ता मंजूर केला आहे. खरं तर तो रस्ता कधी पूर्ण होत नाही, पूर्ण होण्या अगोदर तो खराब व्हायला सुरुवात होते आणि हे सगळे पैसे त्या तुमच्या नेत्याच्या खिशात जातात. याचा विचार केलाय तुम्ही कधी मतदान करताना? मतदान कराच, तो आपला हक्क आहे, आपली जबाबदारी आहे. पण हे डोक्यातून काढून टाका की मी ज्याला मतदान केलंय तो माझ्या परिसराचा योग्य विकास करणार आहे, माझ्या मूलभूत सुविधा तरी मला देणार आहे, याचा विचार नक्की करा. कमीत कमी तो निवडून आल्यानंतर त्यांनी जे जाहीरनामे दिले असतील ना
का मी मला निवडून दिल्यानंतर मी हे सगळं पास करणार आहे, मी एवढ्या सगळ्या सुविधा आणणार आहे, मी तुमच्या परिसर विकास करणार आहे, या सगळ्याचा जाब विचारायला कमीत कमी हिम्मत ठेवा, म्हणजे पुढील विकास थोडा तरी होईल. नाहीतर आपला सगळं आयुष्य खड्ड्यात गेलंच आहे, पण आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य सुद्धा खड्ड्यात जाणार आहे. म्हणून फक्त घोषणांमध्ये केलेल्या विकास कामांच्यावर विश्वास ठेवू नका. जसा हा मतदानाचा एक दिवस आपण सुट्टी घेऊन किंवा काम मोडून जबाबदारीने मतदान करतो, पुढील 5 वर्षे ज्याला तुम्ही निवडून देता किंवा जो निवडून आलेला उमेदवार आहे तो कुठल्याही पदावर तो मंत्री बनला असेल, उपमुख्यमंत्री बनला असेल किंवा मुख्यमंत्री बनला असेल किंवा पंतप्रधान, त्याला जाब विचारण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवा, तरच ह्या लोकांना व्यसन बसेल, व्यसन. नाही तर हे मोकाट वळू आहेत. तुम्हाला फक्त एक दिवस संधी देतात 5 वर्षातली, आणि 5 वर्षाच्या 5 वर्ष फक्त आपले खिसे भरत असतात. हे लक्षात ठेवा. आपल्याला योग्य उमेदवार निवडून देण्याची अजिबात हिंमत नाही आहे किंवा आपल्यात ती ताकदच नाही आहे किंवा आपल्याला तो अधिकारच राहिलेला नाही आहे. म्हणून आपला अधिकार बदला, एक जबाबदारी म्हणून उद्या मतदान करा, पण जो निवडून येणार असेल त्याला जाब विचारा. मनात ही शंका ठेवू नका की जो निवडून आला त्याला मी मतदान केलं नाही. मतदान कोणाला केलं हे कधीच कळत नाही. तुम्ही छातीटोकपणे सांगा की तू निवडून आलायस ना, मग माझं मत तुला होतं आणि तुझी जबाबदारी आहे की माझ्या मूलभूत सुविधा माझ्यापर्यंत पोचवणं, माझ्या परिसराचा योग्य तो विकास करणं. हे जेव्हा तुम्ही विचारायला सुरुवात कराल तेव्हा यांना थोडंसं जेर बंद होईल. नाहीतर हे मोकट पिसाळलेले वळू आहेत, हे लक्षात ठेवा. हे आता कोणाच्या बापाला ऐकणार नाही. आणि काय चेहरे बदलत आहेत का? बघा ना, तुम्ही मागचे कित्येक वर्ष तुम्ही तेच चेहरे पाहताय, तुम्ही तेच चेहरे पाहताय. हा नाही तर तो, छापा नाही तर काटा, याच्या पलीकडे काय नाही आहे. सामान्य माणसाचा अधिकार एवढाच आहे की तो मतदान करू शकतो. आपल्या अधिकाराची जाणीव करून घ्या आणि निवडून आल्यानंतर त्या नेत्याला विचारा का भाई हा विकास आणलाय तर त्याच्यावर नक्की निधी किती खर्च झाले आणि ती योग्य दिशेने खर्च झाले का आणि ते विकास काम पूर्ण झालं आहे का. नुसतं टाळ्या वाजवू नका, कारण हात आपलेच दुखतील. त्यांना फक्त मजा येईल, ते गडगंज श्रीमंत होतील आणि आपण तीच भीक मागणार आहेत. आता तरी सुधरा. जय शिवराय.